मुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार। पुढील 8 दिवस मुख्यमंत्री घेणार प्रचार सभा। मुख्यमंत्री सोमवारी त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगावमध्ये। वर्ध्यात भाजपकडून विजय संकल्प सभेचं आयोजन। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा। साताऱ्यात पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पाटणमध्ये भव्य ध्वज 5 दिवसात उभारला। 104 फूट उंच भगवा ध्वज। कार्यक्रम मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजाचं लोकार्पण। वर्धा शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विकांत बालपांडे प्रचाराच्या रणांगणात। मार्केट लाईन परिसरातून प्रचाराची दमदार सुरुवात। प्रत्येक दुकानात जाऊन मतदारांशी संवाद साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर दौऱ्यावर। पालघरमध्ये शिंदेंच्या आज 4 सभा होणार। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघरमध्ये आज शिंदेंचा दौरा। उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेवर 24 नोव्हेंबर रोजी सुनावणी। अनगर नगरपंचायतीच्या अर्ज बाद झाल्यासंदर्भात याचिका। सोलापूर जिल्हा न्यायालयात होणार सुनावणी। पुसदमध्ये युती नसताना भाजप नेत्याचे राष्ट्रवादी उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ व्हायरल। चिखलदऱ्यात मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध विजय, तर मंत्री महाजनांच्या पत्नीचाही बिनविरोध विजय। यामध्ये कुछ तो गडबड हे विरोधकांकडून शंका व्यक्त। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने दुपारी 12 वाजता वायबील चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर। जालन्यातील परतूरमध्ये अजित पवारांची प्रचार सभा। अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचं कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात। कारची अनेक दुचाकींना धडक। 4 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। महिला उमेदवार किरण चौबे जखमी। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणाचं राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना सद्बुद्धी द्या। अमित साटम शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी करणार प्रार्थना। काँग्रेसच्या नेत्यांचा एकमेकांवर भाजपशी हात मिळवल्याचा आरोप। अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस नेत्यांचे एकमेकांवर गंभीर आरोप। ठाण्यात 4 लाखांहून अधिक मतदार वाढले। प्रत्येक प्रभागात सरासरी 10,000 मतदारांची वाढ। स्थानिक निवडणुकीमध्ये ठाण्यात एकूण 33 प्रभाग। पालिका प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। साताऱ्यात मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे उमेदवार बाळासाहेब खंदारे बिनविरोध। अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनी विरोधातील अर्ज मागे। अकोल्यात नगराध्यक्षासाठी 41 तर नगरसेवक पदासाठी 717 उमेदवार रिंगणात। अखेरच्या दिवशी 109 उमेदवारांची माघार। कोल्हापुरात नगराध्यक्षपदासाठी 56 तर सदस्य पदासाठी 809 उमेदवार रिंगणात। बुधवारी अपक्षांनी चिन्ह वाटप होणार। मंगळवेढा नगर परिषदेतून आमदार समाधान दावताडे यांचे बंधू सोमनाथ आवताडे बिनविरोध निवडून आले। नगरसेवक पदासाठी सोमनाथ आवताडे यांची बिनविरोध निवड। चिखलदरा नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारांना हलवले। नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना हलवले। उमेदवारांनी माघार घेऊ नये यासाठी काँग्रेसकडून सतर्कता। चंद्रपूरच्या 8 नगर परिषदेत दुहेरी तिहेरी लढत। नेत्यांच्या मनधरणीने अध्यक्षपदासाठी 13 जण रिंगणात, तर नगरसेवक पदासाठी 71 उमेदवारांनी घेतली माघार। गडचांदुरात भाजपमध्ये, बल्लारपुरात काँग्रेसमध्ये बंडखोरी। नागपुरात निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत फूट। शिवसेनेकडून भाजपला 13 ठिकाणी आव्हान। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेस विरोधात 7 उमेदवार। धाराशिवमध्ये 285 उमेदवारांनी घेतली माघार। नगराध्यक्ष पदाचे 33 तर नगरसेवक पदाचे 252 अर्ज मागे। जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी 38 तर नगरसेवक पदासाठी 643 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। सिंधुदुर्गमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 18 तर नगरसेवक पदासाठी 267 उमेदवार रिंगणात। सिंधुदुर्गात 3 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणूक। हिंगणघाट नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार। रात्री उशिरापर्यंत कॉर्नर सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हिंगणघाटमध्ये जोरदार प्रचार। हिंगोलीत 82 उमेदवारांचे अर्ज मागे। 8 नगराध्यक्ष पदाच्या तर नगरसेवक पदाच्या 74 जणांची निवडणुकीतून माघार।
वर्ध्यात अध्यक्षपदाच्या 8 आणि सदस्यपदाच्या 43 उमेदवारांनी घेतली माघार. जिल्ह्यातील 6 नगर परिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान. हिंगोली नगर परिषदेसाठी उमेदवारी संदर्भात 4 आक्षेप दाखल. आक्षेपावर 25 नोव्हेंबर रोजी निर्णय होणार. यवतमाळात जळगावातील 16 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 77 नगराध्यक्ष आणि 1555 नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात. भुसावळ नगर परिषदेमध्ये सर्वाधिक 247 नगरसेवक पदाचे उमेदवार. अमरावतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 78 आणि नगरसेवकासाठी 1336 उमेदवार रिंगणात. 26 तारखेला होणार चिन्ह वाटप. अर्ज बाद झाल्याने 7 उमेदवारांची न्यायालयात धाव. नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपची सेंचुरी. निवडणुकीपूर्वीच भाजपच्या 100 नगरसेवकांची तर 3 नगराध्यक्षांची बिनविरोध निवड. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. मुंबईत 12 लाख नव्या मतदारांची नोंद. 5 डिसेंबरला होणार अंतिम यादी जाहीर. 9 वर्षात 12 लाख मतदार वाढल्याचं समोर. जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 3 उमेदवार बिनविरोध. निवडणुकीमध्ये 15 जागांवर होणार लढत. गडचिरोलीत नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपमधील बंडखोरी टळली. नाराज माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी अपक्ष दाखल केलेलं नामांकन शेवटच्या दिवशी घेतला मागे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, भूमिका केली स्पष्ट. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये नगरपंचायत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राडा. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता पंचमासे यांनी अर्ज मागे घेतल्याने वाद. हिंगोली नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 31 उमेदवारांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी घेतली मागे. 27 नगरसेवक आणि 4 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला प्रचंड बहुमत मिळेल. एकनाथ शिंदेंनी केलेलं काम जनता विसरली नाही. शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांच्याकडून विश्वास व्यक्त. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध. बारामती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण. लातूर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी अखेर प्रसिद्ध. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीसाठी 40,399 मतदारांची वाढ. बदलापूरमध्ये शिवसेनेने खातं उघडलं. शिवसेनेच्या शीतल राऊत यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड. बदलापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये मनसे उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेशाची अट, तर अंबरनाथमध्ये कोणतीही अट नाही. दोन्ही शहरांमध्ये विरोधी भूमिका का, सवाल उपस्थित. सिल्लोड नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला पहिला झटका. सिल्लोडच्या भाजपाच्या उमेदवाराचं अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळलं. भाजपाची नाचक्की झाल्याची सिल्लोडमध्ये चर्चा. हिंगोलीत भाजपाला सलग तिसरा धक्का. भाजपाचे अधिकृत उमेदवार गजानन सोनुळे या उमेदवारांनी वॉर्ड क्रमांक 17 अ मधून घेतली माघार. साधना महाजन यांची चौथ्यांदा नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांचे मानले आभार. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 73 वर्षांचे आजोबा आणि 21 वर्षांचा नातू एकाच वेळी निवडणूक रिंगणात. आजोबा भाजपाचे राज्यातील सर्वात ज्येष्ठ तर नातू राज्यातील सर्वात तरुण उमेदवार. रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी 2 आमदाराची प्रतिष्ठा पणाला. महायुतीकडून श्रुती ताम्हणकर तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार हुस्नबानो खलिफे रिंगणात. यवतमाळमध्ये निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांऐवजी नेत्यांच्या सगळे सोयऱ्यांना उमेदवारी. यवतमाळ, पुसद आणि उमरखेड नगर परिषद निवडणुकीत सगळे सोयऱ्यांना उमेदवारी. नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला डांबून ठेवलं. डांबून ठेवलेल्या उमेदवाराची पोलिसांकडून सुटका. नांदेडच्या बिलोली नगर परिषद निवडणुकीतील प्रकार. कोल्हापुरात वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर. वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी 137 जणांवर दंडात्मक कारवाई. 2,32,500 रुपयांचा दंड. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले आरवली येथील वेतोबा जत्रा मोठ्या उत्साहात पार. पारंपरिक देवदर्शन, मानाच्या पालख्या, ढोल ताशांच्या गजरात यात्रा पार. आता 5 वर्ष नाही तर 1 वर्षातही आता मिळणार ग्रॅच्युटी. 1 वर्ष नोकरी केली तरी
ग्रॅच्युटी मिळणार, सरकारकडून नियमात बदल. वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ, कार्यक्रमात प्रेक्षकांनी तोडल्या खुर्च्या. वर्धा सांस्कृतिक महोत्सवाकडून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यात जंगली महाराज रस्ता, गोखले रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई. 50हून दुकानं, हॉटेलचे शेड, पथारीवर कारवाई. मुंबईत कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची निविदा अखेर जाहीर. निविदासाठी कंत्राटदारांकडून 32 ते 34% अधिक बोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.